मित्रांनो तुम्हाला आता एकदम कडक व्ह्यू दाखवतो आम्ही आणि अशा ठिकाणी बसलेलो आहे जिथं कोण ट्रेक पण नाही करत. आम्ही तिकडून ट्रेक करत आलेलो आहे वरती. मला आता व्ह्यू दाखवतो एक नंबर व्ह्यू. स्वागत आहे तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो आता माऊली गडावरती. रात्रीचे 3 वाजलेत आणि आमचा प्लॅन ठरला होता 3 वाजता ट्रेक सुरू करायची खाली जाऊन. तर हा आणि इकडे एक राहतो त्याच्यामुळे आम्हाला जमणार नाही. नाहीतर आम्ही 3 वाजता आम्ही चालू करणार होतो. आता आलो याच्याच घराच्या बाहेर. आता थोड्या वेळात आम्ही आमचा ट्रेक परत चालू करू. एक लबाड लांडगा येतोय तो बघा, दाखव तो बघा तो शिव्या येतात काय करू, लोक करतात. आम्हाला मन नव्हतं पण सकाळी 2:30ला परफेक्ट आम्ही निघणार होतो. 2:30ला हागायला गेला होता. चला आता आम्ही आमचा ट्रेक चालू करतो. भेटतो तुम्हाला रस्त्यात. मी पण guys, we are on the way. On the way to the Maui Coach. व्लॉगिंग एवढी जमत नाही भाई, पण ठीकठाक जमते. जेवढी जमते तेवढी बघा, मजा घ्या. जेवढी जमते तेवढी बघा. आम्ही काय प्रोफेशनल व्लॉगर्स नाही. मजा घ्या आमच्या जोडीला. आणि सीन असा आहे की घरी जाऊन पप्पा तांबरे आपल्याला फॅमिली फ्रेंडली टाकायची. परफ्यूम गायब झाला. माऊलीला गेला होता. हा बोलतो का टेंट लावायचा आपल्याला वरती आणि टेंट लावून फिरू. बोलतो का पब्लिक असेल असा तसा. तर बाईचा परफ्यूम गायब केला. पब्लिकचं फेअर आहे काय झाला. आता आपण पोचू गाईच लवकरच. काही क्षणात आम्ही माऊलीच्या पायथ्याशी. असा उत्कृष्ट काय रे बोलतात त्याला, निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. नाही रात्र झाली सध्या. आणि आता मी तुम्हाला ढग दाखवतो. तुम्हाला मून दिसेल. हा माऊली गाव, येथे आमचा एंट्री झालेली आहे याच ठिकाणी. आणि माऊली गावानं आलो आता चाललो. आता हायवेला दोस्त तुमका दाखवता मी काय. गाईज, माऊली गडाच्या पायथ्याशी आम्ही पोचलो आहोत. जस्ट हा उत्कृष्ट नजारा बघू शकता तुम्ही. चल ना पुढे, दिसत नाही बाबा, अंधार आहे ना. असं निसर्गरम्य वातावरणात आम्ही आलो आहोत. तेवढंच येते बाई मराठी. फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट आहे ना. बाप्पांचे दर्शन करायला गावाली. गाडी कुठं लावायची भाई. गाडी इथेच लावू सध्या. दर्शन करून दर्शन करायचं बोलतो. तर आम्ही आता अशा प्रकारे मंदिरात आलेलो आहे. गणपती मंदिरात माऊलीच्या खालीचे पाय वगैरे पडतो आणि निघतो आम्ही आमच्या दिशेसाठी. दिशा ती आहे माऊलीगड. एक केला घेतला आम्हाला सकाळ सकाळ मित्र भेटलाय. खेकडा प्रोटीन 3 आहेत. 3 आहेत का? एक आई 2 मुलं आहेत. बाप्पा असू शकतो ना. जाऊ दे, आम्ही हे सगळं इग्नोर करून आमचा प्रवासावर लक्ष देतो. गाईज, पायथ्याशी पोचलो आम्ही सगळे याच ठिकाणी. आणि आता आमची तयारी चालू झालेली आहे. घेऊन जायला आम्ही आता चाललोय. लेट्स गो. रे शिवाय नको देऊ. फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट आहे रे. बंद कर ना. आता काय करू ना आपल्याला एवढी नाही बघ भाई, एवढा फरक पडेल ना. थांबा आताच गरज आहे. पायथ्याशी आम्हाला कुत्रा भेटला पहिलेच. अरे नंतर आपल्या टॉर्चने लागणार. मित्रांनो आम्ही चाललो आणि आम्हाला कुत्रा तुम्हाला दिसणार पण नाही. कुत्रा भेटलाय, तो पण जाम पाल्ला आहे, म्हणजे घाबरलाय लय. आम्ही इथून आता
चालायला सुरुवात केलेली. ही बघा आमच्याकडे लाईट ही आहे की ही एक दुसरा लॅम्प आणला आहे डायरेक्ट. हे मोबाईल बंद ठेव ना, आता काय करायची ना. आम्ही आता चालत निघालोय. बघू दे आम्हाला कुठं कुठं काय भेटतं. 2 पावलं पुढे काय दिसत नाही. बोलतो निघालो. ही लावतो याच्याने बरोबर. वा प्रकाश बघितला का काहीच. तयारी करून आलोय आम्ही. दोरी कशी बाई दिला पाहिजे नाही खेकड्यावर. मी का आई शपथ प्रोटीन मिळत सगळं काय नाही प्रोटीन. सर मी चला आता आम्ही हळूहळू जातो आणि मला मधले ब्लॉग दाखवत नाही तर माझा मोबाईल भरून जायला का आम्हाला का भेटणार नाही बघायला. मित्रांनो आम्ही पोचलेलो आता या ब्रिजवरती. बघा कसा ब्रिज आहे. इथून त्या साईडला आलं आणि इथं पावसात जाम. आता पावसाळा चालू झाला आहे तसा बघायला गेलं तर पाणी नाही ना रे. पाणी नाही फक्त पाणी नाही. पावसात पाणी नाही. आम्ही आता इथून चालत जाऊ. आता इथं काय लिहिलंय तुम्हाला वाचता येतं का? नका वाचू तरी पण आम्हाला पुढं जायचं एवढा टाईम नाही आमच्याकडे. एवढं वाचलं असतं. हा. चला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. आता बंद करतो. अशा प्रकारे आम्ही पोचलेलो अर्धा तास आणि आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आमचा. हा आमचे पाहुणे बसलेले. आता आम्ही एवढ्याच पहिला स्टॉप घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही इथून असं बाजूला असं खूप वरती रस्ता आहे. आम्हाला चालत खूप वरती जायचं अजून. आम्ही अर्धा बराचसा रस्ता गाठलेला आहे. आता गाठू तेव्हा परत दाखवू आम्ही कुठं येऊ. बघा ते तिकडं एवढं लांब दिसतं का तुम्हाला शहापूर. आमचं नाही म्हणजे आहे राहतो म्हणून बोलतो आता. चला भेटूया मित्रांनो. आम्ही अशा प्रकारे बरंचसं वरती आलं. अर्ध्यापेक्षा वर आलो आहे. आमची हालत बघा पावसापेक्षा आम्ही भिजलोय. तुम्हाला दिसणार नाही पुढचा रस्ता. हे बघा टॉर्च बंद करून दाखव त्यांना. टॉर्च बंद केली. अख्खा अंधार भेंडी. मोबाईलची स्लाईड होती मग. चला आता आम्ही हळूहळू करून पोचू. तर वर गेल्यावर पण तुम्हाला दाखवायची सीन असं झालं. आमच्याकडे पॉवर बँक आणले होते पण त्यांना चार्ज होण्यासाठी आमच्याकडं USBच नाही. बोलू का नंतर हे कर. सध्या फक्त व्हिडिओ काढ. चला तर हो आम्ही आलो आहे. आता तुम्हाला ही बॅटरी दिसते. याच्यात फक्त धगा दिसतील. आम्ही आता जामवरती आलेलो आहे. दिसतोय का नाही आम्ही तुम्हाला. पण इथं भरपूर असे धुकं वगैरे साचलेले जातात म्हणजे ढगान. ही बघा ही लाईट मारल्यावर दिसते का तुम्हाला. हा इथं झाड आहे समोर. तो पण नाही दिसत. हा याड झाड आहे. फॅमिली पेंढरी आहे. फॅमिली फ्रेंडली ब्लॉग. पेंढरी 4 वेळा चुकले पेंढरी बोलताना. हे शिथून रस्ता आहे का वरती. नको आहे वाटतं. हां हे चलो जात. आम्ही आलेलो अशा ठिकाणी वरती. एवढे धुकं आहेत आम्हाला इथून रस्ता पण नाही दिसत आहे. लाईट अशी खाली मारायला लागते तेव्हा जाऊन दिसत नाही तर वरती सगळं अख्खी धुकं आहे. बघ इथून पूर्ण सगळं ओपन आहे पण आमच्या डोळ्यांनी जे दिसते ते मोबाईलच्या कॅमेऱ्याने नाही दिसत आहे. हे बघा मी फार वरती आलोय. आता 70-75% आम्ही आरामात पूर्ण काढलेला आहे. इथून बघा दिसणार नाही तुम्हाला. वरती गेल्यावर दाखवत नाही तर आपली चार्जिंग संपणार. मित्रांनो तुम्हाला आता एकदम कडक व्ह्यू दाखवतो आम्ही. आणि अशा ठिकाणी बसलेले जिथं कोण ट्रेक पण नाही करत. आम्ही तिकडून ट्रेक करत आलेलो आहे वरती. मला आता व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू. सू बाई काय भारी दिसतं बाई. सगळीकडे दगड. चला आता आम्ही परत सुरुवात करतो ट्रेकसाठी. वरती जायचं आम्हाला इथून. मित्रांनो आम्ही आता वरती पोचले होते. 10% बाकी फक्त. आणि इथं आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो त्यातून समोरूनचा व्ह्यू तुम्ही बघाल तर माऊलीच्या प्रेमातच पडाल. तुम्हाला आता नजर दाखव मी इथला. लुगड्या मागे केली गाण मी यांनी असं बोल ना. गाईज शेवटी आम्ही पोचलो माऊली गडाच्या वरती.
तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता. एवढे चालून आम्ही पोहोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. हा मित्रांनो, आम्ही असं आलोय वरती. अरे पण इथून रस्ता कुठे आपल्याला जायला? इथून खाली. आमचा हा तर बघा भाई, पाऊस चालू झालेला आहे. काय गौरव भाई, काय म्हणता, पावसात ट्रेकिंग करायची मजा कशी? अरे बाबा तू पुढे चल. बघा आम्ही तर आलेलो इथं कशा प्रकारे कुंडाजवळ आम्ही पोहोचलेलो आहे. आणि इथून आम्हाला खाली जायचंय. आम्हाला 3 तासाच्या वर झालंय चालून. तिकडून गेला नाही. हमारे पास बहुत नॉलेज है भाई. हा असा हा व्ह्यू. आणि माऊली वा. काढणार आहे, हा वॉइस काढणार आहे. गाईज आम्ही मॅगी बनवायला घेतली याच ठिकाणी. हे बघा. सॅनिटायझर मॅन. मॅगी बनवतो गाईज. मॅगी खाणार आम्ही आता. मित्रांनो आम्ही आलोय ना मॅगी बनवतोय आम्ही. प्रोसेस चालू आहे जरा. इथं लाकडं सगळे उरली होते, आम्हाला सॅनिटायझर खाली बनवायला लागते. होते भाई होते. मॅगी ऑन द टॉप. मॅगीचा विषय बाबा भाई. मॅगी आहे भाई. हे जरा ठेवायचं का तिकडे पण बनवले असं. घरचा जुगाड बघा. आम्ही सॅनिटायझर आणला. ही पूर्ण बॉटल आहे. पूर्ण बॉटल संपायला घेतली कारण की इथे सगळे लाकडं उरले होते. आम्ही 2-2 मिनिटाला बघा सॅनिटायझर स्पॉइल करतोय. स्प्रे गेलं की जरा जाळतोय. हे काठी कुठे हे ना इकडं बघा. तू सेल्फी स्टिक घेऊन गेलायस. माकडं पण आहेत बाबा इथं. मित्रांनो आम्ही खरा आनंद घेतला बाबा. इथं आलो आम्ही गडाच्या खाली. इकडे दरवाजा आहे की दरवाजाचं नाव नाही माहिती. आम्ही वरती गेलो तुम्हाला दाखवतो दरवाजाचं नाव. आणि इथं आम्ही आतमध्ये बसलोय. आणि लाकडं उरली असताना सुद्धा या सॅनिटायझरमुळं आम्हाला झाड पेटवता येते झाड. आणि आमची मॅगी पण जरा आता उकळते आणि थोड्या वेळात बनवून रेडी होणार आहे. खरंच खूप वेगळा आणि खूप एकदम प्रचंड आवडणारा असा आमचा एक्सपिरियन्स आलेला आहे. 1 नंबर कडक. शब्द नाही सुचत पण 1 नंबर सगळं पाहिजे. खाली लागले चटके पण बसलेत जरा पड्डी घे. खाली लागले का माहिती का, कारण की एकदमच ब्लास्ट येतो ना, त्याच्यामुळे थोडी शीता मॅगी झाली. आणि भाई बाबा प्रोटेक्शनसाठी काय करू बाई. इकडे माकडं आले सगळीकडे इथे. आणि इथं वरती इथं मूर्ती महाराजांची. आणि इथं कुंड आहे महादेवांचं. इथं सगळे ढग आलेले असे खूप सारे ढग. आम्ही असं वरती आलेलो आणि इथं महाराजांची मूर्ती आहे. आणि इकडून मागा सगळा व्ह्यू पण आता सकाळच्यामुळे हा पूर्ण ढगाने झाकलेला आहे. इथं महादेवांची पिंड आणि तिकडे मागे कुंड आहे. इथं साफ पाणी येतं. इथलं पाणी पिऊ सुद्धा शकतो. हा इथून इथं खाली आम्ही मॅगी बनवली होती. आणि इकडून खाली जायचा रस्ता इथं दरवाजावर.
तिकडून पूर्ण खाली दरी आहे. भाई जरा माकडांशी वाचू ना. मजा आली असती पण टेंट मध्ये, काय बोलतो रात्री फिट आवा. याच ठिकाणी आम्ही टेंट लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो. आमचा गडी गार झाला आतमध्ये. आमचा गडीगार झालाय हा बघा. आणि टेंट लावलाय ना, टेंटच्या मागचं लोकेशन बघा फक्त तुम्ही. आता तुम्हाला मी लोकेशन दाखवतो. मित्रांनो आम्ही आता माऊलीगड खाली उतरतोय. आम्ही इकडे टेंट बांधला होता. इथून आता खाली खालचा रस्ता आम्ही इथून जाणार खाली. इथून आता पर्यटक यायला सुरुवात झालेली आणि थोड्याच वेळात आम्ही खाली जाऊ. तेव्हा तुम्हाला एक खालचा पॉईंट दाखवतो. इथून खालून व्ह्यू बघा कसा येतं. नदी नदी बघा इथून दिसते. आम्ही जिथे टेंट लावला होता तिथे आम्ही मॅगी बनवणार होतो, पण आम्हाला वरती मॅगी खाऊनच भूकच मेली होती आमची. पोट पूर्ण भरलं होतं आमचं. आम्ही तसंच चालू आणि आता रिटर्न चालू. तुम्हाला आता खाली जाता आता पण व्ह्यूज दाखवतो. बापरे कुठून आलो होतो आम्ही. इथला डोंगर आणि तो झाला माऊली गाव. आणि इथून तिकडे आता त्या बाजूला सध्या ढग आहेत म्हणून दिसणार नाही, पण सकाळी प्रॉपर दिसत होतं. आता सकाळी काय क्लिअर नव्हतं दिसत, पण आता एकदम भारी दिसतंय बघा. आम्ही इथून चालत चालत गेलो होतो सकाळी. आणि इथून हा तो कल्याण दरवाजा आहे इकडे. आणि आता खाली उतरायला चाललोय. बघूया किती वेळ उतरतो. 15 मिनिटं झाले आता आम्हाला जरा खाली येऊन. बरंच लवकर आलो आम्ही खाली. तरी वरती चढायला अवघड आहे, खाली उतरायला पण रिस्की आहे, पण जास्त पाऊस नाही पडला त्यामुळे जरा निवांत झालो आम्ही. मित्रांनो तुम्हाला पांडुरंग दाखवू आम्ही. साईप्रेम मायनी स्पॉट केला आहे. 1 मिनिट नीट बघा जरा. एकदम परफेक्ट दिसतो. काय आला तुला? माझी लेवल वेगळी रे, तुम्ही मॅच नाही करू शकत. चल ना, नाही उठायचं. चल ना, जायचं खाली आपल्याला. चल आपण जाऊ. चल 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 लवकर चल 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 ना. माझी लेवल वेगळी रे. फॅमिली फ्रेंडली अरे तुझे पाय नाही चालत आहे. कंटेंट. शिवाय देऊ शकत नाही व्हिडिओ मध्ये. मित्रांनो आम्ही फायनली खाली पोचलोय. हा तो ब्रिज स्टार्टिंगचा. आता इथून माऊलीचा खाली पोचू आम्ही गेट जवळ. हो ना, इकडे पाणी असतं तर बाबा इथून लगेच उड्या सांसण्यात. तिकडं इथं धबधबासारखा वाहतं बाई. एक नंबर असं पावसाळ्यात. चला हो. हसण्यावर नाही, पण माणसांचं आहेच ती वृत्ती बाई, कर्म आहेत. तुला आसन तसं फेडायची. फिलॉसॉफिकल चॅनल नाही बाबा आपला, एंटरटेनमेंट आहे. एंटरटेनमेंट जीव गेला ना भाई एंटरटेनमेंट मध्ये पण. बरोबर आहे. जाऊ दे आपला काय होते. तर गाईज हा होता आमचा माऊलीचा ट्रेक. आता आम्ही चाललोय घरी. सगळ्यांची तोंड बघा एकदा तुम्ही फक्त. हवा टाईट झाली बाई.
सबसे लो स्टेमिना वाले बंदे को पहचानो और कमेंट करो कौन किसके अंदर सबसे लो स्टेमिना है। जिसका आंसर सही रहेगा मेरी तरफ से उसका 1000 रुपये मिलेंगे। कमेंट करना बस.